नमस्कार. मी राजेश सोळंकी एक उडानमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आज थोडासा डिले झाला मला टेक्निकल रिझनमुळे, त्याच्यासाठी सगळ्यांची मी क्षमस्व आहे. मित्रांनो, आज नवरात्रीचा 4था दिवस आणि आपण बघतो की आपल्या संस्कृतीमध्ये तप, तपस्या तपस्या आणि साधनेला खूप महत्व आहे. आपले ऋषीमुनी, देव देवता आहे, सगळ्यांनीच आतापर्यंत तपस्या करत आलेले आहेत, साधना करत आलेले आहेत. आणि याला महत्व काय आहे की जेव्हा जेव्हा इम्प्युरिटी आली, जेव्हा जेव्हा आपल्या प्युरिटीची गरज आहे, त्यावेळेला साधना करत आलेली आहे. आपल्या पूर्वजांपासून आपल्याकडे तपस्या आणि साधना होत आलेली आहे. आणि जेव्हा आपण आपली प्युरिटी करतो, तर सगळ्यात पहिल्यांदा होतं की आपला अहंकार निघून जातो. आणि एकदा माणसाचा अहंकार निघाला की जे माणूस जे करतो ते खूप पवित्र असतं, खूप छान असतं. आणि मग साधना कशातही असेल, तर आज आपल्याकडे जे साधनेला देव मानतात, ज्यांनी खूप तपस्या केली आहे, साधना केली आहे, अशा वेदश्री अ, आपल्या आशाताई खाडेलकर आणि माधव खाडीलकर यांचा वारसा त्या पुढे चालू ठेवतायत. त्यांच्या गायनाचा वारसा, ऍक्टिंगचा वारसा त्यांनी पुढे नेलेला आहे. आणि म्हणून त्यांना आज आपण बोललोय नवरात्रीच्या 4थ्या दिवशी. आणि मला पूर्ण आशा आहे की त्यांचा जो संगीतमय जर्नी आहे, तो आपण सगळेजण त्यांची जर्नी बघून आणि ऐकून तृप्त होऊ आणि आपल्याला सुद्धा काहीतरी पुण्य मिळेल असं मला खात्री आहे. तर मी आता जयश्रीला विनंती करतो की त्यांचं इंट्रोडक्शन जयश्री थोडक्यात सांगेल, त्याच्यानंतर आपण वेदर्शी मॅडमशी बोलूया आणि त्यांचा प्रवास जाणून घेऊया आतापर्यंतचा. जयश्री प्लीज. थँक्यू. नमस्कार. आज आपल्या नवदुर्गा उत्सव भागात ज्या पाहुण्या आल्या आहेत त्या एक मराठी पार्श्वगायिका असून म्युझिक टीचर देखील आहेत. संगीत आणि संगीत अध्यापनाचा त्यांना 9 वर्षाहून अधिक अनुभव आहे. त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शालेय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यांनी भारत व परदेशात बऱ्याच संगीत कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे आणि मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन देखील केले आहे. 2016 पासून त्या उत्तुंग संस्कृत परिवार मुंबई इथल्या ट्रस्टी आहेत. तसेच 2019 पासून आशा खाडीलकर अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ठाणे येथे संचालक म्हणून काम पाहत आहेत. श्रीमती सुलोचना देवी सिंगानिया स्कूल ठाणे येथे संगीत शिक्षक आणि संगीत विभागाचे एचओडी म्हणून काम पाहत आहे. त्यांना रंगशारदा प्रतिष्ठानच्या मराठी संगीत नाटकातील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच गायनात्मक संगीत विषयात प्रथम आल्याबद्दल त्यांना श्री पंढरीनाथ मुंगरे पुरस्कार मिळाला. संपूर्ण संगीतातील प्रथम क्रमांकासाठी गणहिरा पुरस्कार देण्यात आला. तसेच SNDT वुमन इन्स्टिट्यूट MA मध्ये संगीत विषयात प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदही त्यांना मिळाले. त्यांच्या सुरमयी प्रवासाबद्दल जाणून घेऊया. स्टार प्रवाह वर मराठी सिरियल अग्निहोत्र 2 चे शीर्षक गीत. पुष्पक विमान या मराठी चित्रपटात भूमिका साकारली. जी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मराठी मालिकेत पार्श्वगायक. मराठी चित्रपट टाइमपास व टाइमपास 2 साठी पार्श्वगायन. मराठी संगीत नाटक कट्यार काळजात घुसली मध्ये भूमिका. थॉमॅटिक शो सुरदासी आशा, आशा माणिक गीते आणि ती तेव्हा तशी मध्ये सहभाग. तसेच थीमॅटिक शो मास्टरपीस जोगिया अनव्यर्थ यामध्ये संगीतकार म्हणून काम केले. तर चला भेटूया मराठी पार्श्वगायिका वेदश्री खाडीलकर ओक यांना. वेलकम. थँक्यू सो मच. सर्वप्रथम तुम्हाला एक उडानच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला आज इकडे बोलवलं आणि इतक्या पावन दिवशी बोलवलं, त्यामुळे खरंच थँक्यू. वेदर्शी मॅडम नमस्कार. आणि आम्ही खूप आभारी आहोत तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलात आणि आलात. तर आता आपण देवीचा 9 दिवस सेलिब्रेट करतोय. देवीचं सेलिब्रेशन म्हणण्यापेक्षा आपण सर्व स्त्रियांचा गुणांचं सेलिब्रेशन करतोय म्हणूया. तर सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही
देवीच्या स्तुतीमध्ये काहीतरी बोलावं, त्याच्याने आपण स्टार्ट करू, नंतर आपण पुढे जाऊ. नक्कीच. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ऍक्च्युली तुमचं एवढं छान गाणं ऐकून मला ऍक्च्युली विसरून गेलो की असं मला वाटतं की आपण गाण्याच्या मैत्रिणीमध्ये बसलेलो आहे आणि ऐकतोय. थोड्याच वेळात माझं थोडस झालं. ठीक आहे. तर मॅडम, मला एक विचारायचं आहे की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात, म्युझिकच्या क्षेत्रामध्ये, तर तुमची आई तसेच तुमचे वडील आशाताई तसेच माधव खाडीलकर या दोघांचा वारसा तुमच्याकडे आलेला आहे. आणि म्हणजे जसं आई तुमची गायनामध्ये ऑलरेडी सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो, वडील नाटककार, त्यांनाही सगळा महाराष्ट्र ओळखतो, आणि सावरकर प्रेमी म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं, कारण की खास त्यांचं त्याच्यावर काम आहे. तर तुमच्यामध्ये गुण कोणाकडनं आले? म्हणजे मी तुमच्याकडनं गायनाचा वसा आई वडिलांकडनं आला, का तुम्हाला घरी हे वातावरण असल्यामुळे कंपल्सरी तुम्ही त्याच्यात गेलात, की तुम्हाला मनापासून आवडच होती की याच्यामध्ये यायचं आणि याच्यामध्ये करायचं, तुम्हाला अशी मनापासून उत्स्फूर्त एक इच्छा होती की आपल्याला पण याच्यामध्ये करायचं आहे? किंवा बऱ्याच वेळा लोक आई वडील हे करतात, त्यांना दुसरं काही करायचं असतं, तर तुमच्याबद्दल काय झालं? खरं सांगू का, मी अशा काही अत्यंत लकी, सगळ्याच गोष्टी खऱ्याच सांगा. खरंच सांगणार, अगदी मनापासूनच सांगणार. खरंच म्हणजे खरंच लहानपणापासून मी खूपच लकी म्हणेन, स्वतःला भाग्यवान म्हणेन, की आईच्या पोटात असल्यापासून ते माझं लग्न होऊन मी इथे येईपर्यंत अखंड, म्हणजे एक दिवसही आमच्या घरात असा गेला नाही की जेव्हा गाण्याचं काही वातावरण नव्हतं किंवा त्याच्या काही बोलणे झालं नाही किंवा नाटकासंबंधी काही बोलणं झालं नाही. त्यामुळे अखंड माझं बालपण सगळं, माझं आणि मी आणि माझा भाऊ, मोठा भाऊ ओमकार, दोघंही अखंड त्या वातावरणात होतो. की एक तर तुम्ही जसं म्हणालात आता की बाबांच्या नाटकाबद्दल बोललात, की माझे बाबा श्री माधव खाडीलकर हे NSD चे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचे ग्रॅज्युएट आहेत, आणि म्हणजे हाडाचा कलाकार म्हणता येईल त्यांना, असे आहेत. आणि त्यांनी त्यांचं सावरकरांवरती त्यांनी केलेलं जे नाटक आहे, त्यांनी 84 साली त्यांनी नाटक लिहिलं, अनादिमी अनंतमी. आणि त्या नाटकाच्या निमित्ताने आम्ही खूप लहान होतो, छोटे छोटे होतो, ते इतके मी म्हंटल तसं लहानपणापासून आईचे प्रोग्राम्स होत असल्यामुळे आईचा रियाज, येणारी माणसं, आमच्या घरात म्हणजे अखंड माणसांचा ओघ असायचा. काही ना काही कारणाने नाटक आणि गाणं या निमित्ताने, म्हणजे एवढं होतं की तुम्हाला गंमत म्हणून सांगते की मी त्यावेळेला बघायची की आईकडे गाण्याचे प्रोग्राम ठरवायला माणसं येत असत, कोणाकोणाकडनं, कुठल्या कुठल्या गावात. तो माझा खेळ झाला होता. मी लहानपणी तो खेळ खेळायची की मी सिंगर आहे, मग बाबा येणार, मग टिंग टॉंग वगैरे सगळं करून, मग हा तुम्ही गाणं म्हणता का, मग आम्हाला प्रोग्राम ठरवायचा आहे वगैरे. माझा तो खेळ झाला होता, इतकं ते माझ्या मध्ये गेलेलं होतं. कारण मी ते ऑफकोर्स लहान मुलं जे बघतात आजूबाजूला तेच फॉलो करतात, जसं आपण म्हणतो तसं तो एक गेम झाला होता माझ्यासाठी तो. आणि अखंड मी खेळायची, एक सेशन झालं की दुसरं, मग तिसरं, मग चौथं, असं चालू राहायचं. सो जसं मी म्हंटल की 84 साली बाबांनी अनादिमी अनंतमी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांच्या कम्प्लीट जीवन चरित्र, आपल्याला म्हणता येईल की अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि अफाट काहीतरी व्यक्तिमत्व काय असावं, हे त्यांनी त्यांच्या लेखनातून आणि नाटकातून अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिलं. आणि इतकं ते, मी जसं म्हंटल की जसं आईकडनं मी हा गेम करत गेले, तसं इतकं सावरकरांचा संस्कार आमच्यावर होत गेले की सावरकर अशी काही वेगळी व्यक्ती आहे असं मला जाणवेनासच झालं की ते आपल्या घरातलेच कुणीतरी आहेत.
ओके. इतकं ते म्हणजे आजही आम्ही तेव्हा आम्हाला आता मुद्दाम पाठ करायचं म्हणून काही पाठ केलेलं नाटक नव्हतं. पण खरं मी 4 वर्षाचे होते, दादा 6 वर्षाचा होता. पण ते कानावर पडून, पडून, पडून आमचं आजही अख्खच्या अख्खं नाटक पाठ आहे. हं, त्यातली हं. गाणी अप्रतिम आईनी संगीत त्याच्यात दिलेलं आहे, बाबांचं लेखन आणि म्हणजे माइंड ब्लोईंग कलाकृती ती आहे. म्हणजे वी आर रिअली व्हेरी लकी की हं. मला बालपणापासून याचं बाळकडू मिळालं आपल्याला म्हणता येईल. की नाटक, गाणं, कला कुठच्या पद्धतीने मी बघत होते, की कशा पद्धतीने बाबा स्टेजवर वावरतायत आणि ते काहीतरी खूप खूप वेगळ्या लेव्हलचं त्यांची ॲक्टिंग असायची त्यावेळेला आणि मी कधीच म्हणजे आयुष्यात विसरू शकणार नाही. तसंच आईचं. हं. एक जबरदस्त चतुरस्र गायिका म्हणता येईल, की क्लासिकल, सेमी क्लासिकल, भावगीत, भक्तिगीत, यू जस्ट नेम इट आणि शी इज देअर. हं. त्यामुळे इतके छान संस्कार आमच्यावर होत गेले दोघांवर. तर त्यामुळे 10वी झाल्यानंतर जसं मी अगदी फ्रँकली सांगायचं तर मी अजिबात अभ्यासू मुलगी नव्हते. हं. अजिबात नाही. मला अभ्यास आवडायचा नाही. नाही. मी एकदम हॅपी गो लकी खेळ करा, मजा मस्ती करा अशीच माझा स्वभाव पहिल्यापासून होता. तर त्यामुळे नक्कीच डोक्यात होतं की सायन्सला जायचं नाही, कॉमर्सला जायचं नाही, आर्ट्सलाच जायचं. हे नक्की होतं. आणि नंतर जसं-जसं 8वी, 9वी, 10वीत गेले तसं माझी आवड पण जसं वय वाढत जातं, जसं आपल्याला समज हळू यायला लागते, तसं मला पण कळायला लागलं की माझा ओघ जास्त ह्या कलांकडेच आहे. म्हणजे दुसरं अभ्यासू काही करण्यापेक्षा की येस, मला गाणं करायला नक्कीच आवडेल, नाटक करायला नक्कीच आवडेल. तर म्हणजे तुम्ही त्यामुळे मग वडिलांकडनं नाटक पण वडिलांकडनं घेतलं, नाटकाचा गुण किंवा ॲक्टिंगचा गुण वडिलांकडनं घेतला आणि आईकडनं गायनाचा घेतला आणि नक्कीच. दोघांचं नाही तिथे आईनी पण संगीत नाटकांमध्ये खूप कामं केली आहेत. ओके, त्यामुळे ओके. ते हं. दोघांकडनं आलंय. नक्कीच. नो डाउट. अँड आय एम तर रिअली मग म्हणजे दिस वे आय एम रिअली व्हेरी, व्हेरी लकी. मग तुमची पहिली एंट्री कधी झाली? म्हणजे ॲक्चुअली ऑफिशियली जसं तुम्ही एखादं गायक म्हणून किंवा ॲक्टर म्हणून पहिली तुमचं एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर झाली का एज्युकेशन चालू असतानाच तुम्हाला असे स्टेजवर जाण्याचे प्रसंग आले? नाटक मी जेव्हा आय थिंक सेकंड इयर किंवा थर्ड इयरला होते. मी ओके, कॉलेजच्या. हं. एस-एन-डी-टी मधून एम-ए झाले. तर त्यावेळेला मी बी-ए करत होते. तर बी-एची आय थिंक सेकंड इयर संपत होतं. तेव्हा मी पहिल्यांदी बऱ्याच म्हणजे ऑफकोर्स नाटकात काम मी शाळेमध्ये पण केलेलं. आम्ही हं. दोघांनी, माझा भाऊ पण नाटकात काम करायचा. त्याचा पण अत्यंत उत्तम आवाज आहे. अतिशय उत्तम आवाज. आणि जसं मी अनादिमीचा उल्लेख आता झालाय म्हणून, की ते अनादिमी अनंत मी नाटक आता माझा भाऊ ओमकार खाडीलकर त्यांनी परत त्याचं पुनरुज्जीवन केलंय आणि परत आम्ही त्याचे शोज करतो आणि परत तोच तेवढाच आनंद रादर आता परिपक्वता आल्यामुळे जास्त चांगल्या पद्धतीने त्याचा आनंद मला घेता येतो. त्याच्यात मी एक छोटीशी भूमिका करते. हं. पण बाकीचं सावरकरांची सगळी भूमिका माझा भाऊ करतो आणि अप्रतिम ओके. करतो. म्हणजे हां, वडील जे जे बाबा काम करत होते करायचे ते आता हां, भाऊ हां. करतात. तर हं. त्यामुळे नाटकाचा पहिला म्हणजे आफ्टर स्कूल नाटकाचा पहिला माझा होता साधारण 1999 2000 साली साधारण. हं. तेव्हा मी बऱ्याच वर्षांनी नाटकात पदार्पण केलं. गाणं मी म्हणत होते. प्रोग्राम ॲज सच थोडे नंतर सुरू केले मी. हं. आफ्टर कॉलेज सुरू केले. आधी नव्हते सुरू केले. पण नाटकाविषयी सांगायचं जर झालं तर तो पण एक किस्सा आहे, की माझं पहिलं नाटक जेव्हा मी संगीत नाटकात काम केलं, तेव्हा कविराज जयदेव हे नाटक होतं. ओके. त्यावेळेला म्हणजे अजूनही होतात राज्यनाट्य स्पर्धा संगीताच्या ज्या होतात, संगीत नाटकांच्या. त्याच्यासाठी ते नाटक होतं आणि वेस्टर्न रेल्वे करत होती आणि सगळा वेस्टर्न रेल्वेचा स्टाफ होता. फक्त मी बाहेरची होते त्याच्यात एकटी. ओके. हं, हं. तर तर ज्ञानेश पेंढारकर त्यांनी मला रादर बाबांना फोन केला. की असं-असं आहे आणि ऑफकोर्स त्यांना माहिती होतं मी गाते आणि ऐकलेलं होतं त्यांनी. आईबरोबर मी खूप प्रोग्राममध्ये त्यावेळेला गायची, जेव्हा मी कॉलेजमध्ये आले होते तेव्हा. त्यामुळे त्यांनी बाबांना फोन करून विचारलं, "असं-असं आहे तर वेदश्री करेल का?" तर बाबा म्हणाले, की "तू विचार तिला, काहीच हरकत नाहीये करायला तिला." तर मला बाबांनी सांगितलं, "ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी." तर बाबांनी मला सांगितल्यावर आधी मी खूप मोठा नो म्हटला. कारण नुसतं नाटक करणं, प्रोज नाटक करणं आणि संगीत नाटक करणं ह्याच्यात प्रचंड मोठा डिफरन्स आहे, वास्ट डिफरन्स आहे. कारण तुम्हालाच दोन्ही पर्वतं पेलायची असतात. बरोबर. गाणंही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पेलायचं असतं आणि शिवाय ॲक्टिंग. नाटक.
कारण संगीत नाटकाचा अर्थच असा आहे की त्याची जी गोष्ट आहे ती संगीताद्वारे मध्ये मध्ये पुढे जात असते. जसं फिल्म मध्ये काही सिच्युएशनवर गाणं असतं तसाच तो प्रभाग, पण तो मोठ्या प्रमाणातला लेंदी प्रोसेस आपण म्हणू शकतो त्याची. सो त्यामुळे मी बाबांना म्हटलं नाही नाही बाबा, संगीत नाटक वगैरे चान्सच नाही, तुम्ही विचारूच नका मला वगैरे. तेव्हा मी त्यांना नाही म्हटलं. तर ते म्हणाले अगं तू वाच तर, स्क्रिप्ट वाच, नाही वाटलं तर नको करूस. म्हणून मी गेले वाचायला आणि ते स्क्रिप्ट वाचून मला काय माहिती मला खूप आवडलं ते. म्हणजे त्याचं संगीत जयदेव म्हणजे कविराज जयदेव जे होते त्यांच्या संस्कृत कृष्णावर त्यांनी प्रचंड मोठं लिखाण केलेलं आहे कविराज जयदेवांनी. सो त्याचं ट्रान्सलेशन मराठीत करून अत्यंत सुंदर त्याचं लिखाण केलं होतं प्रदीप ओकांनी त्या नाटकाचं. सदानंद डबीरांनी त्याचं हे केलं होतं, गाणी लिहिली होती आणि अप्रतिम, खूपच सुंदर. आणि मला ते वाचायला लागले आणि मला आवडायला लागलं, अरे हे खूप काहीतरी छान आहे, वेगळं आहे. आणि मी आईबाबांना म्हटलं की हा मला आवडलं, मी करते. सो तो दॅट वॉज द फर्स्ट टाइम की खूप शिकायला मिळालं. आम्ही 3-3.5 महिने त्याची प्रॅक्टिस करत होतो. कारण जसं संगीत नाटक पूर्वीच्या पद्धतीने होतं तसं ते 4-4.5 तासाचं नाटक होतं, प्रचंड मोठं, 2 इंटरव्हल्स आणि असं आता फुल. मला म्हणजे वाटतं तशी नाटक फार कमी झाले किंवा नाहीच होत असं. नाही, कारण एकतर लोकांचा पेशन्स नाही पहिली गोष्ट, आणि त्याची कारणं पण आहेत. कारण खूप आपलं जीवन पण खूप धकाधकीचं झालंय. त्यावेळेला जेव्हा लोक यायची तेव्हा मे बी हा एकमेव त्यांना उपाय होता की एंटरटेनमेंटचं दुसरं काही माध्यम नव्हतं. तर त्यामुळे जेव्हा आपण नाटकाला जातो तेव्हा बाबा मस्त छान 4 तास अगदी आनंदात घालून, तर तो पण एक ऑफकोर्स तो एक क्रायटेरिया होता. आता पिक्चर पण आपल्याला तेव्हा मोठे होते. पिक्चर पिक्चर्स सुद्धा पण जास्त मोठे होते. लेंग्थ हो बघा ना, पिक्चर आता पण छोटे पिक्चर्स झाले. पण सगळे कमी कमी व्हायला लागले. कारण तुम्हाला ऑप्शन्स खूप झाले निर्माण. एंटरटेनमेंट मध्ये मला मॉलमध्ये पण जाता येईल, ते पण माझं एंटरटेनमेंट असू शकतं. असं काही नाही मला 4 तास तिथे बसून नाटक. भरपूर ऑप्शन्स आहेत आता. भरपूर ऑप्शन्स. सो त्यामुळे मग मी ते नाटक करायला सुरुवात केली. खूप सुंदर संहिता आणि म्हणजे माझ्या आयुष्यातले काही खूप थोड्या गोष्टी मी ज्या काही केल्यात पण त्या अत्यंत सुंदर मला नशिबाने मिळाल्या. तर त्यामुळे ते नाटक मी केलं आणि ते नाटक पहिलं आलं. त्यात मला सपोर्टिंग ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. मग ती स्टार्ट झाली त्याच्यानंतर मग तुम्ही कंटिन्युअसली नाटक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या याच्याने ऍक्च्युली नाही, म्हणजे ते झाल्यानंतर परत नाटक पटकन असं काही कुठलं मध्ये समोर आलेलं नव्हतं. मध्ये त्यानंतर माझं लग्न झालं, मग मी इथे आले, त्यामुळे थोडासा तो चेंज ओव्हर पण होता. पण माझं MA चालू होतं ऑफकोर्स, ते MA कम्प्लीट केलं. मग नंतर डायरेक्ट मला जी ऑफर आली ती पण परत मी म्हंटल तसं ते मला असे एक एक हिरे मिळालेत करायला, जे काय मिळालेत ती रत्न आहेत एक एक. सो नंतर मी एकदम जम्प केली ती 2009 साली, 2008-2009 साली. जेव्हा मला माझ्या भाग्यामुळे आणि प्रचंड मी परमेश्वराचे आभारी आहे खरंच की मला इतके छान छान गोष्टी आयुष्यात करायला मिळाल्या. ऑफकोर्स अजून मिळतील, बट कट्यार काळजात घुसली. एक काय म्हणतो आपण संगीत नाटक परंपरेतील एक अविभाज्य नाटक असं किंवा घटक संगीत नाटक परंपरेचा आपल्याला म्हणता येईल. सो ते नाटक मला करायला मिळालं. त्यावेळेला मी सुबोध भावे, राहुल देशपांडे, महेश, मी, राहुलची बहीण असे सगळेजण एकत्र येऊन ते केलं होतं. आणि ते नाटक परत तेच संहिता, म्हणजे तुम्ही जस्ट नाही, प्रत्येक माणूस एक वेगळा वेगळा हिरा आहे आणि त्या हिऱ्याचे पैलू पडत ते नाटकाचा जो काय अलंकार तयार झालेला आहे आणि त्याची जी प्रखरता आहे ती आपल्याला अगदी नाटकात प्रत्येक क्षणाक्षणाला जाणवते. संहिता सुंदर, गाणी सुंदर, काय म्हणजे तुम्ही म्हणायचं सेट सुंदर, त्याची थिंकिंग प्रोसेसच इतकी सुंदर आहे कारण ते कम्प्लिटली गाण्यावर अवलंबून किंवा गाण्यावर म्हणतात. कट्यार काळजात घुसली ही म्हणजे ह्या गाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वेडा आहे असं म्हणू शकतो. एखाद्या 2 लाईन तुम्ही त्याच्यातल्या म्हणू शकता कुठल्या? ओके. त्यात मी उमाचं कॅरेक्टर करायची. त्याच्यामध्ये 2 होत्या, एक जरीना आणि उमा. उमा ही पंडितजींची मुलगी होती आणि जरीना ही खासाहेबांची मुलगी. 2 घराण्यातला संवाद आणि त्यातलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती, कारण पिक्चर पण त्याच्यात आलेला आहे. पिक्चर त्याच्यावर नंतर हो ना, येस, त्याच्यावरच आधारित नंतर पिक्चर आला. तो पण प्रचंड सुंदर, अतिशय अप्रतिम कलाकृती. नाटकात तुमचं काम कोणतं होतं? उमा.
उमाचं कॅरेक्टर उमाचं करायची. character होतं. तर तिच्याच तोंडी हे गाणं होतं. एक घेई छंद जे पंडितजींच्या अंगाने, पंडितजींच्या घराण्याने गायलं गेलं. हम्म. आ आ आ घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद घेई छंद मिटता कमल दल मिटता कमल दल होई बंदी हा भृंग होई बंदी हा भृंग परी सोडिना ध्यास परी सोडिना ध्यास परी सोडिना ध्यास गुंजनात हा दंग गुंजनात हा दंग घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद घेई छंद घेई छंद. खूप छान, खूप छान. Thank you. तुमचं आवडतं गाणं पण हेच आहे का? हो म्हणजे खूपच आहेत त्यातली अप्रतिम म्हटलं तसं एक खूपच एक छान, खूपच छान, खूपच असे छान. आहेत मला त्याच्यात. तर आणि हे गाणं पण अतिशय त्याचं मिनिंगफुल गाणं आणि तुम्ही गायला तेवढं मी तेच म्हटलं साधना आणि जे आपण पावित्र्य त्याच्यामध्ये येतं माणसामध्ये प्युरिटी येते त्याच्यानंतर जो माणूस जे गाणं गातो त्यामुळे नक्कीच ऐकणाऱ्यांमध्ये सगळं वातावरण सगळं चेंज करून टाकतो. नक्कीच नक्कीच. Good. आणि त्याचा पण कदाचित तुमच्यावर तुमच्या घरी सगळी साधनाच चालत होती तुमची आई असेल वडील असेल तर वातावरण सगळं तुमचं एकदम पवित्र वातावरण हो घरातलं म्हणूनच असल्यामुळे म्हटलं ना तो की आम्ही आपोआपच दोघे जण इतके भाग्यवान आहोत की लहानपणापासून इतक्या छान छान गोष्टी आमच्यावर म्हणजे कानावर पडत गेल्या इतकी सुंदर आणि काय म्हणतो आपण दर्जेदार माणसं आमच्याकडे यायची आई बाबांना भेटायला त्यामुळे खूप ऑब्झर्व करायला मिळालं की कलाकार कसे असतात कसं वागायला पाहिजे कसं नाही वागायला पाहिजे दोन्ही दृष्टीने त्यामुळे खरंच आम्हाला ते संस्कार म्हणजे थँक्स टू आई बाबा त्यांच्यामुळे कम्प्लिटली 100% की राजश्री, मला त्यांच्यामुळे हे आणखी एक विचारायचं तुमचं वर्गीकरण तुम्ही कोणत्या गायकांमध्ये कराल आता गायकांमध्ये काही शास्त्रीय संगीत असतं तसं तुमचं तुम्ही असं गायक म्हणाल तुम्ही कोणत्या ह्याच्यातले गायक स्वतःला म्हणाल? तसं मी जसं म्हंटल की तसं पर्सनली म्हणजे ऍज अ पर्सन ऑल्सो की मी स्वतःला असं रिस्ट्रिक्ट ठेवत नाही ओके. मला आवडत नाही पर्सनली मला आवडत नाही मी आयुष्यभर शिकले क्लासिकल म्युझिक क्लासिकल सिंगिंगच शिकले आईकडे पण जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा माझ्या गुरु होत्या आशा पारसनीस जोशी आणि नीरा ग्रोवर दोघी होत्या आम्हाला BA आणि MA ला त्यामुळे अखंड माझं शिक्षण झालं क्लासिकलचा बेस कम्प्लिटली पण मी स्वतःला कॅटेगराईज नाही करणार कारण मला नाही आवडत कारण जेव्हा आपण कलाकार म्हणतो जसं आई चतुरस्थ गायिका आहे ती जसं म्हटलं की भक्ती संगीतही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पेश करते भावगीत तेवढ्याच चांगल्या पद्धतीने शास्त्रीय संगीतही तिचं जर तुम्ही ऐकलं तर अभिजातता त्याच्यामध्ये जास्त असते शास्त्रीय संगीताचा विषय आहे म्हटल्यावर बऱ्याच वेळेला असं मी कुणाला दोष देणार नाही पण आम पब्लिकचं असं मत असतं हा ते आऊ आऊ आलं असतं ते ना बट त्यांच्या दृष्टीने मी चूक म्हणणार नाही कारण त्यांना तसं ऐकण्याची किंवा तो कान नसतो की शास्त्रीय संगीत कसं असावं किंवा कसं ऐकावं हा पण एक प्रत्येकाला कान असायला लागतो की त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही तर पटकन आपण काहीतरी कमेंट करून मोकळे होतो
पण असं आहे त्यामुळे का, की जो माणूस जो गाणं गातो, हं, शास्त्रीय संगीत असेल त्यावेळेला, की तो पूर्ण भान हरपून गातो? कारण की त्याचे एक्सप्रेशन एवढे चेंज असतात. मी बघतो त्यावेळेला जे नक्कीच, गाणारे आहेत, त्यांचे नक्कीच. एक्सप्रेशन म्हणजे त्यांना कसलं भान राहिलेलं नसतं असं जाणवतं आपल्याला. ते त्यालाच आपण म्हणतो ना, की म्हणजे कुठचीही कला, गाणंच असं नाही. गाणं म्हणा, नाटक म्हणा, नृत्य म्हणा, अ, कुठेतरी तुमचा देवाशी कनेक्ट असतो कनेक्ट असतो. आणि ज्यावेळेला तो कनेक्ट होतो ना, त्यावेळेला तो त्या कलाकारालाही जाणवत असतो आणि समोरच्या प्रेक्षकांनाही तो जाणवतो. हं, हं. नक्कीच, म्हणजे इव्हन गातानाही म्हणजे मीही गाताना कधीतरी गाता-गाता मला एखादी काहीतरी मी जागा घेऊन जाते आणि मला माझ्या स्वतःच्याच अंगावर शहारा येतो, की हं. अरे काहीतरी छान होऊन गेलं आता. हं, हं. तर ही आता ही दैवी योजना आहे, की असं ठरवून बाबा ही आता जागा घेऊया हं. हं. पाठांतर करून येस इव्हेंच्युअली आपल्याला म्हणायचं असतं. कारण आपल्याला ती प्रतिभा किंवा ती थॉट प्रोसेस नसते. सो त्यामुळे जसं-जसं तुमचं वय वाढत जातं, जसं तुमची मॅच्युरिटी वाढत जाते, आयुष्यात येणारे अनुभव चांगले वाईट हे सगळ्याचा अनुभवावरनं वेदश्री मला एक अनुभवावरनं विचारायचंय, की तुम्ही म्हणताय की अनुभव वाढत जातात. मग जेव्हा एखादा गायक असतो, सुरुवातीला ते गाणं सुरू करतो, तेव्हा त्याला आयुष्यातले अनुभव आलेले नसतात. हं, आणि जेव्हा तो स्वतःच्या आयुष्यात अनुभवतो त्याच गोष्टी आणि त्या हं, गाण्याचे मीनिंग सुद्धा ते असतं. जेव्हा त्याला हं. ते नुसतं पाठांतर केलेलं गाणं बोलतो तो आणि जेव्हा तो नक्की. अनुभव घेतो आणि तोच गाणं नंतर परत बोलतो, त्या 2 गाण्यामधला काय डिफरन्स? फरक आहे. तुम्हाला त्याचं अगदी सुंदर आणि अगदी आपल्या डे टू डे लाईफमधलं उदाहरण देते. मे महिन्यामध्ये आंब्याचं लोणचं केलं, की ते हं, ताजं लोणचं आणि मुरलेलं लोणचं हं. यातला जो फरक आहे, ते ओके. मुरल्यानंतर जे त्याच्यातल्या सगळ्या रस शोषून घेतला जातो आणि मग ते आपण जेव्हा चाखतो तेव्हा त्याची चव वेगळी असते. त्याची मजा हं. वेगळी असते. सो ओके. तसंच आहे ते जेव्हा आपण मॅच्युअर नसतो किंवा एखाद्या गोष्टीचा अनुभव किंवा ती थॉट प्रोसेसच नसते. आपल्या आयुष्यात ती घडलेलीच नसते. तेव्हा तुम्ही जेव्हा ते गाणं म्हणता आणि त्या सिच्युएशन मधून गेल्यानंतर तुम्ही जेव्हा ते गाणं म्हणता, तेव्हा ती जी अनुभवलेली गोष्ट आहे, तुमच्या मनामध्ये असते, जी सबकॉन्शियस माइंडमध्ये असते, की येस हे झालेलं आहे, घडलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी प्रतिबिंब आणि त्याचा कुठेतरी काय म्हणतो आपण आउटसोर्स त्याला मिळतो आणि ओके. तो त्या शब्दांमधून तेच सगळं असतं. चाल तीच असते, शब्द तेच असतात. लोकांनी 1000 वेळा ऐकलेलं गाणं असतं. तुम्ही 1000 वेळा म्हटलेलं असतं. पण त्यावेळेला तिथे तो एक्स फॅक्टर काम करतो, हं. की तुमचा अनुभव. याचं मी तुम्हाला एक उदाहरण, एक किस्सा सांगते. अ, काही वर्षांपूर्वी माझ्या सासरे डॉक्टर विद्याधर ओक जे प्रसिद्ध हार्मोनियम वादक आहेत, त्यांनी एक छोटासा अल्बम केला होता. त्याच्यामध्ये एक अंगाई गीत होती आणि त्यावेळेला जस्ट मला मुलगी झालेली होती. आय थिंक ती 1 वर्षाची वगैरे असेल. तर तेव्हा आम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि आई आई पण होती त्याच्यात. आईनी पण गाणं म्हटलं होतं. सो ते रेकॉर्डिंग झालं आणि मग मी डबिंग रूममधून कन्सोलच्या रूममध्ये गेले आणि आई अशी अशी बसली होती. मी म्हटलं, "काय झालं?" म्हटलं. गाणं बिघडलं काय? आवडलं नाही तिला? काय झालं? म्हटलं, "काय गं काय झालं? नाही जमत आहे का? परत करू का?" तर ती म्हणाली तर मग शी वॉज क्राईंग. हं. मी म्हटलं, "काय झालं? तू का रडतेस?" तर ती म्हणाली, की "वेदू खूप छान झालं. आज मला तुझ्यातली आई दिसली." ओह! ओके. आता हा खूप मोठं गोष्ट आहे ना. आता जेव्हा मी आई नव्हते, हं. तेव्हा जर मी हे गाणं म्हटलं असतं, तर कदाचित त्या भावना तेवढ्या प्रखरतेने मी व्यक्त होऊ बरोबर. शकले नसते. सो बरोबर. हा खूपच छान एक माझ्या मनात बसलेला हं, हं. किस्सा आहे. तर त्यामुळे अनुभव नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतात. नक्कीच. हं, स्टेजवर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकता. हं. कारण एक्सप्रेशन इज अ व्हेरी इम्पोर्टंट फॅक्टर वेदर यू आर सिंगिंग क्लासिकल म्युझिक, भक्तिसंगीत, भावगीत, फिल्म म्युझिक कुठलंही काय पॉप, जॅझ व्हॉटएव्हर तुम्हाला काय जॉनर म्हणायचा आहे तो म्हणा. हं. पण कारण प्रत्येक जसं मगाशी म्हटलं, की क्लासिकल म्युझिक काही वेळेला लोकांना का कळत नाही? कारण प्रत्येक ते जेव्हा गायलं जातं तेव्हा त्याचे शब्दोच्चार, त्याची प्रत्येक बंदिशीचा एक मूड आहे. प्रत्येक रागाला एक मूड आहे. काही राग असतात ते दुःखी असतात, काही आनंदी असतात, काही वीररसपूर्ण असतात. असं त्याच्यामध्ये पण खूप वास्ट व्हरायटी आहे. सो त्यामुळे प्रत्येक बंदिशीला, प्रत्येक शब्दाला असा त्याचा वेगळा अर्थ आहे ना, एक्सप्रेशन आहे. तर त्यामुळे ते एक्सप्रेशन तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवू शकलात, शास्त्रीय संगीत गाताना स्पेशली मी म्हणते, हं. तर लोकांना ते आवडतं. कारण ते कळतं त्यांना. ते समजतात. तुम्हाला काय बंदिशीमध्ये म्हणायचंय, ते जर तुम्ही स्पष्टपणे तुम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलात,
तर ते लोकांना नक्कीच अपील होतं. आणि लोक म्हणजे आईच मला अनुभव सांगते की ती खूप खेडेगावात वगैरे कार्यक्रमाला जायची त्यावेळेला. आणि आल्यावरती आम्हाला असं सांगायची, बापरे मी गेल्यावर लोकांना बघून मी घाबरले होते की कसं यांना कळणार आहे, काय त्यांना समजणार आहे शास्त्रीय संगीतातलं. पण ती म्हणाली मी गायला लागले आणि इतकं छान लोक ऐकतात. पण ती आपली जबाबदारी असते ऍज अन आर्टिस्ट, ऍज अ आपण गायक फुल द्यायचं किंवा आपलं. नर्तक किंवा ऍक्टर, की लोकांपर्यंत पोहोचवणं. तुम्हाला जे म्हणायचंय ते आधी तुम्ही, जसं मला आई नेहमी म्हणते कुठलंही गाणं बसवताना, की ते गाणं, त्याचे शब्द, त्याचा अर्थ आधी तू समजून घे बरोबर. आणि तो समजून देण्याचा प्रयत्न कर. हम्म. तर ते गाणं जास्त प्रभावी होतं. नाही तर सुरातालात गाणं म्हणजे त्याच्यात काही नवल नाही. ते दॅट इज द बेसिक थिंग. ओके. ते गायलंच पाहिजे, त्याच्यामध्ये काही हे नाही असं. मग तर त्यामुळे तुम्ही मराठी लँग्वेज सोडून दुसऱ्या लँग्वेज मधलं पण गाणं गाऊ शकता आणि तेवढ्याच इफेक्टिव्हली होऊ शकतं, किंवा जे गायक गातात, हा बऱ्याच आपण गायक बघतो जे ओरिजिनल मराठी असतील किंवा हिंदी असतील, पण ते कन्नड, तामिळ असे गाणे पण गातात. हो. मग त्याच्यामध्ये तेवढा इफेक्टिव्हनेस येत नाही असं तुम्हाला अं, वाटतं? हा थोडासा लँग्वेज बॅरियर असतं, कारण आपण त्याला युज टू नसतो हम्म. ते शब्द म्हणायला. ऑफकोर्स ते प्रॅक्टिसने येऊ शकतं, नाही येणार असंही म्हणणार नाही. हम्म. की बेंगॉली गाणं आहे, तर बेंगॉली गाणी खूप सॉफ्ट आणि अशी असतात. खूप छान, काल अतिशय, त्याचे डिफरंट. अतिशय सुंदर सुंदर कॉम्पोजिशन्स आहेत प्रत्येक भाषेतच. ओनली थिंग आपण त्याला युज टू नसतो म्हणून थोडंसं ते डिफिकल्ट जातं. सुरुवात बट केल्यानंतर एकदा आल्यावर तर म्हणजे जसं हा, पण परत म्हटलं तसं की जेव्हा तुम्ही गाणं सादर करताय, मग कुठल्याही लँग्वेज मधलं असू दे, त्या गाण्याचा अर्थ तुम्ही समजून घेतला आधीच पाहिजे. माहिती पाहिजे. तुम्ही आणखी ज्यांच्याकडनं तुम्ही शिकताय, तुम्ही समजा जर बेंगॉली गाणं म्हणणार असाल, तर ते कुठल्या तरी बेंगॉली माणसाबरोबर बसून, बाबा काय अर्थ आहे, अर्थ त्याच्यात पाहिजे. काय सांगायचंय, याचा जिस्ट काय, कोर काय गाण्याचं, हे बरोबर. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि ते डोक्यात ठेवून तुम्ही जर ते प्रेझेंट केलं, तर नक्कीच तुम्ही ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकता. वेदश्री, आणखी एक प्रश्न. जसा तुम्ही ऍक्टिंग ही करताय आणि गाणंही बोलताय, बरोबर? तर तुम्हाला चॉईस दिली की फक्त एकच घ्यायचं, आयदर गाणं बोला किंवा ऍक्टिंग करा, तर तुम्ही कोणाला प्रेफरन्स द्याल? दोघांना. कारण त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत माझ्यासाठी. हम्म. कारण जेव्हा मला बाबांकडनं नाटकाचा वारसा मिळालाय, आईकडून गाण्याचा वारसा म्हणजे मिळालाय. आई आणि वडिलांना चूज करायचं म्हटलं तर डिफिकल्ट आहे, हा, म्हणजे असंच, पाहिजे म्हणून असं म्हटलं ते म्हणत एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या. आणि एक्सप्रेशन वाईज जेव्हा तुम्ही गाणं म्हणता, तेव्हा जर तुमच्या अंगात नाटकाचं अंग असेल किंवा नाटकाची थोडीफार जाण असेल, तर त्याचा फायदा तुम्हाला गाण्यात होतो एक्सप्रेशन्स क्रिएट करण्यासाठी. सो त्यामुळे मी असं सिलेक्ट करणार नाही. त्यामुळे गाणं काय, नाटक काय, मला इव्हन डान्सची पण प्रचंड आवड आहे, तेवढीच. ओके. शिकू शकले नाही, बट येस, डान्सची पण तेवढीच मनापासून मी प्रचंड आवडीने डान्स करते. त्यामुळे असं मी नाही सिलेक्ट करू शकणार. दे आर बोथ थिंग्स आर व्हेरी डिअर टू मी. ठीक आहे. आता तुमची ही जी अकॅडमी तुम्ही सुरू केली आहे, आशा खाडीलकर अकॅडमी, तर त्याच्या थ्रू काय कार्यक्रम तुमचे होतात आणि काय आशा ऍक्च्युली स्वरूप खाडीलकर काय आशा अकॅडमी खाडीलकर academy? मी आत्ता जानेवारीमध्ये सुरू केली. हम्म. आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली जनरली जे अकॅडमीमध्ये शिकवलं जातं, रादर क्लासेसमध्ये शिकवलं जातं, किंवा काही वेळेला परीक्षेच्या दृष्टीने शिकवणारे क्लासेस असतात, जे गरजेचं पण असतं. जेव्हा आपण एखादी कला शिकतोय, तेव्हा त्याचं एबीसीडी शिकणं, त्याच्या बेसिक गोष्टींचं ज्ञान असणं, तेही महत्वाचं आहे, नो डाऊट अबाउट दॅट. पण आशा खाडीलकर अकॅडमीचा मोटो थोडासा मी वेगळा ठेवलाय. कारण त्याचं ब्रीदवाक्य आपल्याला असं म्हणता येईल की परफॉर्मन्स स्पीक्स. ओके. सो जे आपण शिकलोय किंवा शिकतोय, किंवा आयुष्यात पुढेही शिकू, आपण अखंड मरेस्तोवर आपण जर शिष्य राहिलो, तर अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात. राहिलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे, डोळसपणे. सो तर त्यामुळे माझा जास्त भर हा परफॉर्मन्स ओरिएंटेड शिकवण्यावर असतो. टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ती. तर त्यामुळे एखादं गाणं समजा तुम्ही आधी शिकलेलं आहे, ते प्रेझेंट करताना ऍप्लिकेशन जे असतं, आपण जे काय शिकतो त्याचं ऍप्लिकेशन शेवटी स्टेजवर गेल्यानंतर, तुम्ही जे काय समजा अगदी 5 मिनिटं तुम्ही गाणार असाल, पण त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे लोकांवर, की ते लोकांना आवडलं पाहिजे. सुरात तालात जसं म्हणलं, सूर ताल इज अ बेसिक थिंग, बट त्याचा इम्पॅक्ट होणं आणि लोकांनी म्हणलं वाह क्या बात आहे, सोलफुल सिंगिंग,
आपण जे म्हणतो की का मनाला आवडलं की हा मनापासून गायली, सुरात, तालात, शब्द छान, भाव त्याच्यात आलेत. ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट करण्यासाठी काही ट्रेनिंग घ्यावं लागतं की कशा पद्धतीने आपण ते गाणं लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जसं मी मगाशी म्हटलं की ते गाणं समजून घेणं आणि ते समजून देणं ही अत्यंत महत्वाची. नाही तर नुसतं बीट टू बीट, बीट टू बीट, बीट टू बीट गाणं त्याला गाणं म्हणत नाही. ठीक आहे तुम्ही म्हणाल, पण ते सोलफुल सिंगिंग असेलच असं नाही. सो त्यामुळे आशा खाडेलकर अकॅडमीचा जास्त माझा मोटो असा आहे की परफॉर्मन्स ओरिएंटेड टीचिंग लर्निंग प्रोसेसवर मी जास्त भर देते. मग आता हे ऑनलाईन टीचिंग सध्या चालू आहे, कारण की सध्या लॉकडाऊन हो. आहे आणि याच्यामुळे मग याच्याने जरा इफेक्ट झाला का, आणि तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही असं म्हणू शकतो का आपण, की तुम्ही बाहेरून दुरून जे ऑफकोर्स नक्कीच म्हणजे बट नॅचरल आहे जे आपल्याला आपण समोरासमोर बसून जेव्हा आपण आता हीच मुलाखत जर आपण समोरासमोर हो. बसून करत असतो तर हम्म. त्याचा इफेक्ट वेगळा येतो कारण आपण माणसाला ऍक्च्युअल हो. बघत असतो हो. तर त्यामुळे अनुभवत असतो. तर त्यामुळे ऑफकोर्स पण अशा परिस्थितीमध्ये तर परिस्थिती तशी आली आहे की त्यामुळे आपल्याला ऑप्शन नाहीये. बट येस टेक्नॉलॉजी इज ऑल्सो देअर. सो म्हणजे थँकफुली म्हणजे मी पण आता आमची शाळा पण आमची सगळी ऑनलाईन सुरू आहे तर पर्सन लाईक मी कधी कम्प्युटरच्या समोर फारशी बसत नव्हती. म्हणजे रादर कधी तशी वेळच आली नाही. शाळेमध्ये पण जेव्हा मी शिकवते तेव्हा फेस टू फेस मुलांना शिकवण्याची वेळ असायची. जेव्हा माझे क्लासेस घरी यायची मुलं तेव्हा पण मी फेस टू फेस. त्यामुळे येस काही वेळेला काहीतरी वाईटातनं चांगलं होतं असं म्हणतात. तर त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही अनुभव म्हणालात तर येस लॉकडाऊनमध्ये टेक्नॉलॉजीचा अनुभव आला हां, म्हणजे. टेक्नॉलॉजीचा थोडाफार मला जरा ज्ञान निर्माण झालं किंवा क्युरिओसिटी निर्माण झाली. नाहीतर मी कधीच कॉम्प्युटर समोर बसलीये वगैरे असं फारच रेअरली असायचं. पण आता येस आता ठीक आहे. एक वेदश्री मधल्या टीचरला मला एक प्रश्न विचारायचा आहे, हां. की किंवा दोन्ही ना, म्हणजे गायक आहात तुम्ही, टीचर, उत्तम टीचर आहात. एक एक माणूस जेव्हा चांगला उत्तम माणूस होतो पहिल्यांदा, तेव्हा तो ऑटोमॅटिकली उत्तम टीचर सुद्धा होतो असं माझं मत आहे. आणि मला काय विचारायचं, की एक माणूस ज्याला प्रचंड आवड आहे, त्याला म्युझिकचं सगळं समजतं सुद्धा, हं, परंतु त्याचा आवाज तेवढा साथ देत नाही त्याला. म्हणजे हं, त्याचा आवाज नॅचरल आवाज तसा नाहीये. हं. मग दोघांमधलं इम्पॉर्टन्स कोणाला जास्त आहे? आवाज, नॅचरल आवाज, का जो रियाज करतोय, त्याला सगळं म्युझिकचे सगळे ताल सगळं माहिती आहे? तुम्ही इम्पॉर्टन्स कशाला द्याल आणि कोणती गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे का? तुमचं मत काय? इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की अ, दैवदत्त देणगी ज्याला असते, हं. मग ती आवाजाची असू दे, सुरांची असू दे, ती लयीची असू दे. अ, जेव्हा आपल्याला ती दैवदत्त देणगी असते, तेव्हा आपण त्या बाबतीत विन-विन सिच्युएशनमध्ये असतो. ओके. हं, हं, हं. ज्या ज्या की समजा सिंगर ए असेल आणि त्याला दैवदत्त सूर, ताल, लय सगळं आहेच म्हणजे इनबिल्ट आहे. बी सिंगरला कदाचित सूर असेल, ताल असेल, पण लय नसेल. देन ही हॅज टू वर्क. त्याला त्याच्यासाठी कष्ट घेऊन, त्याच्यासाठी वेळ देऊन, एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन त्या गोष्टी शिकणं भाग असतं. टू प्रेझेंट हिमसेल्फ ऑर हरसेल्फ व्हेरी वेल. सो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट असं नाही, बट येस मी जसं म्हटलं तसं तुम्हाला जी देणगी देवानी दिलेली आहे, तुमचा स्वतःचा आवाज, हं. तुमची ऑफकोर्स तुमचा आवाज हे तुमच्या पर्सनॅलिटीचं प्रतिबिंब असतं. जसं तुम्ही आतून आहात, तसंच तुमचं गाणं असतं. जेव्हा तुम्ही गाणं किंवा कुठचीही कला, कोणती? तसंच तुमचं प्रेझेंटेशन असतं स्टेजवर. त्यामुळे असं असू शकत नाही, की तुम्ही ॲज अ पर्सन वेगळे आहात आणि स्टेजवर तुम्ही काहीतरी वेगळंच. हां, नाटकामध्ये होऊ शकतं कारण तुम्ही एखादं कॅरेक्टर फॉलो करत असता. बरोबर, बरोबर. तेव्हा ती गोष्ट वेगळी असते. पण गाण्यात किंवा डान्समध्ये तर तुम्हाला त्यामुळे तसं मी असं म्हणणार नाही, की इम्पोर्टंट काय आहे? मी म्हणेन, की तुम्हाला जर दैवदत्त देणगी ती असेल, त्या गोष्टींची नक्कीच तुम्हाला कमी कष्टात जास्त तुम्हाला परंतु त्याचा कष्ट बेनिफिट. करून जी शॉर्टेज आहे ते भरून काढता येतं. तुमचं म्हणणं असं आहे, हां. की इव्हन ज्याला हार्ड वर्किंग आहे, तो सुद्धा त्याचा जो हो, शॉर्टकमिंग. हो. नक्कीच येऊ शकतो. मी असं अजिबात म्हणणार नाही, की हार्ड वर्किंग जो माणूस असेल तो त्याला मिळणार नाही किंवा तो करू शकणार नाही. ऑफकोर्स करू शकेल. का हं, नाही करू शकणार? जर तुमची जिद्द आहे, तुम्हाला एखादी गोष्ट करायचीच आहे, हं. सो नक्कीच तुम्ही करू शकाल. पण तुम्हाला जर असेल ते तर ते असं आता होऊन जातं. तुम्ही गायक पण आहात आणि टीचर पण आहात. हां. तर हे 2 रोल आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. गायन एक जी स्वतः गाणं गातात ना, तेव्हा असं म्हणजे मला असं वाटतं, की ते स्वतः एन्जॉय करतात. म्हणजे गाणं गाणं ही एक प्रोसेस आहे. एक मी त्याला म्हणतो, की साधना आहे, मेडिटेशन आहे आणि नक्कीच. ते स्वतः एक ते एन्जॉय करत असतात. परंतु जेव्हा तुम्ही टीचिंग करता, तर तुम्हाला स्वतःला कुठेतरी थांबावं लागतं आणि तुम्हाला दुसऱ्यांकडनं करून घ्यायचं असतं. एक वेगळी येस, प्रोसेस झाली. येस. तर हाऊ यू एन्जॉय टीचिंग अल्सो?
आणि मग तुमच्या स्वतःच्या साधनेमध्ये थोडासा ब्रेक येतो की नाही, आणि मग हाऊ यू तुम्ही ते कॉम्पन्सेट कसं करता, आणि शिकवताना, आणि ते पण मुलांना शिकवताना आणखी डिफिकल्ट, कारण की त्यांना ऑलरेडी काही माहिती नसतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. नाही, चांगला प्रश्न आहे हा. शिकवणं ही जी काही प्रोसेस असते ना, त्याच्यामध्ये आपण खूप स्वतः शिकत असतो. हम्म. ती गोष्ट प्रचंड खरी शिकत असतो. खरी गोष्ट हो. आहे. तर त्यामुळे आता मी शाळेचं उदाहरण घेतलं तर शाळेमध्ये आता मला 1ली पासून ते 10वी पर्यंत इतकी हा एज 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 लिमिट असते. त्यामुळे मी जेव्हा 1लीला शिकवत असते त्यामुळे मेंटली मला त्या लेवलला खाली यायला लागतं त्यांच्या लेवलला, कारण मी त्यांना काहीतरी अफाट काहीतरी सांगत बसलं तर त्यांना काहीही कळणार नाही, इंटरेस्ट पण निर्माण होणार नाही. त्यामुळे त्यांच्या लेव्हलला येऊन शिकवणं. तसंच जेव्हा 8वी 9वी 10वीला शिकवायचं असतं त्यामुळे ती मुलं पौगंडावस्थेत असतात, त्यांचं थिंकिंग प्रोसेस कम्प्लिटली वेगळी असते. म्हणजे 1ली ते 4थी जेवढा इनोसन्स असतो तेवढा कम्प्लीट शून्य इनोसन्स 8वी 9वी 10वीला असतो, कारण ते वेगळ्या त्यांच्या झोनमध्ये असतात. त्यामुळे त्या मुलांशी परत डील करणं, त्यांना परत त्या लेव्हलला मला जायला लागतं. मधली जी फळी आहे 5वी 6वी 7वीची ती अशी ना इथे ना तिथे, पण ते इट इज मी म्हणेन की इझियर टू हँडल, बिकॉज त्यांना कळत असतं. तुम्ही थोडंसं हेवी लँग्वेज यूज केली तरी त्यांना समजणं सोपं असतं. पण त्यामुळे शिकवताना जसं मी म्हटलं की ते मुलांना आवडेल कशा पद्धतीने, म्हणजे ते अगदी 7 वर्षाचं बाळ असू दे, मुलगा किंवा मुलगी असू दे, किंवा 14-15 वर्षाचा मुलगा मुलगी असू दे, आपण जे बोलतोय, आपल्याला जे शिकवायचं आहे ते त्यांना आवडेल अशा त्या मोल्डमध्ये घालून शिकवणं आणि मग त्यांना प्रेझेंट करणं, ज्याच्यामुळे ते अट्रॅक्ट होतील आणि ते शिकतील आनंदाने आणि एन्जॉय करत. रादर पहिली गोष्ट महत्वाची. त्यामुळे खूप मजा येते शिकवायला. मला खरंच म्हणजे मला त्याचा टचवूड, पण देवाच्या दयेने परत कधीही मला टीचिंगचा माझ्या मैफिलीमध्ये कधीच त्रास झाला नाही. म्हणजे आता ऍज अ टीचर तुम्ही म्हणाल तर ऑफकोर्स ओरडाआरडी होणार, मुलांवर गप्पा गोष्टी सगळा धूमधडाका सगळं असतं शाळेमध्ये, ऑफकोर्स असणार. पण त्याचा खरंच म्हणजे देवाचे त्या बाबतीत मी आभार मानते अगदी, की त्यांनी मला इतकी देणगी दिलेली आहे की कधीही त्या टीचिंगचा किंवा त्या ओरडण्याचा किंवा त्या स्ट्रेसचा, जेव्हा ऑफकोर्स गळ्यावर स्ट्रेस येतो बोलून 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 मुलांशी, पण त्याचा तसा फॉर मी तरी मला तसा कधीच तुमच्या हे ऍक्टिंगच्या झाला नाही. स्किलचा युज होतो का टीचिंग मध्ये? जसं तुम्ही म्हणालात की पहिलीच्या वेळेला तुम्हाला त्या ह्याला जावं लागतं ऑफकोर्स परत. होतो ना, होतो, नक्कीच होतो. कारण काय मुलांना आणि हल्लीची तर पिढी एवढी स्मार्ट आहे. बाप रे, म्हणजे मी आता 1ली ते 4थी बघते ना, असे प्रश्न विचारतात की तुम्ही असे, अरे बाप रे, आम्हाला हे काही माहिती पण नव्हतं, हे काय विचारतायत, अशी एवढी स्मार्ट पिढी आहे. तर त्यामुळे तुम्हाला पण ते थोडंसं स्मार्टनेसने त्यांच्याशी उत्तरं द्यायला लागतात. नाटकाचा नक्कीच फायदा होतो, जसं प्रत्येक शाळेमध्ये तसं आमच्या शाळेमध्ये पण अत्यंत उत्तम पद्धतीने प्रत्येक प्रोग्राम केला जातो, मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे परत नाटकाशी संबंधित असल्यामुळे ते नाटक बसवताना किंवा तो प्रोग्राम बसवताना खूप मुलांबरोबर, वेगवेगळ्या लेवलच्या मुलांबरोबर इंटरॅक्शन होते. तर त्यामुळे इट्स अ लव्हली प्रोसेस. तसं म्हटलं तसं मुलांबरोबर पॉझिटिव्हिटी, एनर्जी जी मिळते ना. आता एक झालं की, पण हे जे तुमच्या शाळेचं ऑफकोर्स सिंघानिया स्कूल, म्हणजे मला वाटतं भारतातल्या ज्या काही रँकिंग मध्ये टॉपच्या 10-15 स्कूल येतील त्याच्यामध्ये सिंघानिया हो. स्कूल आपली ठाण्यातली येते. आपल्या सगळ्या ठाण्याला सुद्धा अभिमान आहे सिंघानिया स्कूल आपल्या ठाण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्युझिक शिकवता, एचओडी आहात त्याच्यामध्ये. फक्त मला एक म्हणायचं की तिथे हा रोल तुम्ही फुल टाइम केल्यामुळे तुमचं नाटकाचं करिअर कुठेतरी थांबलं असं नाही वाटत तुम्हाला? की तुम्हाला तिथले आता म्हणजे, कारण की तिथे तुम्हाला कदाचित ट्रॅव्हल करावं लागू शकलं असतं, हो, डे बरोबर आहे. नाईट जावं लागू बरोबर आहे. शकलं मी असतं. जसं म्हटलं ते तसं आता करू कट्यार शकत. काळजात घुसली जेव्हा मी करत होते तेव्हा मी जॉब करत नव्हते ऑफकोर्स. कट्यार 2009 साली आलं. जवळ आम्ही एक 1-1.5 वर्ष ते नाटक केलं. मी स्वतः त्याचे 65-70 प्रयोग केले. त्याच्यानंतर मी त्यातनं बाहेर पडले. रादर बाहेर पडले म्हणण्यापेक्षा थोडेसे त्याचे प्रोग्राम म्हणजे प्रयोग कमी झाले होते. सो मी त्यातून बाहेर, त्यावेळेला सुबोधभट बाहेर पडला आणि ऍक्च्युली ही ऑफर अचानक माझ्याकडे आली. असं काही मी मुद्दामून काही अप्लाय केलंय किंवा असं काही केलंय असं काही नव्हतं. बट जसं म्हणतो की आपल्याला आयुष्यात काहीतरी गोष्टी आलेल्या असतात, जेव्हा समोर येतात त्या आपल्यासाठी असतात, असं माझं एक मत आहे. की ज्या आपल्यासाठी नसतात त्या आपल्याकडे येतच नाही, पहिली गोष्ट. आपल्या नशिबात जे लिहून ठेवलेलं आहे ते काहीच न करता तुम्हाला असं समोरून चालत येतं. नाही, तुमच्या तसं कीर्तीमुळे येतं ना ते. हां. तर तसं तर तसं हा जॉब आला आणि मी म्हटलं की येस, व्हाय नॉट? म्हणजे हा एक
जसं एक्सपिरियन्स घेणं आयुष्यात. मला माहिती नव्हतं मी किती वर्ष जॉब करू शकेन, असं काहीच मी ठरवलेलं नव्हतं. पण हा जॉब आला आणि मी सुरुवात केली आणि खरंच म्हणजे मला अगदी जेन्युइनली मी सांगते, की शाळेमध्ये गेल्यानंतर खूप फरक पडला. माझ्या पर्सनॅलिटीमध्ये पण खूप फरक पडला. शिकवण्याच्या, कारण जसं म्हटलं एक्सप्लोर करायला लागले मी स्वतःला, की शिकवताना काय करायला पाहिजे. जसं म्हटलं मी, शिकवताना आपल्याला शिकायला लागतं. शिकायला. या माणसाला समजेल असं कसं शिकवू मी? या मुलाला समजेल आणि आवडेल असं कसं शिकवूस? त्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या प्रचंड. आणि जसं म्हटलं की कल्चरल हेरिटेज खूप आहे शाळेमध्ये. हम्म. नुसतंच सारेगमप शिकवा आणि असं जर असतं तर कदाचित मी कंटाळली असते काही वर्षांनी. पण तसं नाहीये. ते कम्प्लीट तुमच्या प्रतिभेला वाव माझ्या मिळतो. मला मुलांबरोबर कनेक्ट होता येतं. वेगवेगळे प्रोग्राम्स बसवता येतात. खूप काही शिकायला मिळतं. तर त्यामुळे मला असं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की ऑफकोर्स आपण एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर की कुठेतरी आपल्याला दुसऱ्या गोष्टीला बांधून ठेवायला लागतं. तर तसं ऑफकोर्स होतं. ते नाही असं नाही ना. नंतर पण कट्यार सुरू झालं तेव्हा मी ते शो नाही करू शकले. कारण माझा मग हे जास्त ह्याच्याकडे होता. ठीक आहे. आणि जॉबकडे होता. तुमचं काय मत आहे, की किती वेळ रियाज करायला पाहिजे? कोणाला सुद्धा त्याला उत्तम गायक बनायचं असेल, तर त्याने दिवसातले काय एफर्ट्स घ्यायला पाहिजे? कोणता रूट अवलंबला पाहिजे? किती तास त्याने प्रॅक्टिस करायला पाहिजे? आणि रियाजने किती फरक पडतो? तो जेवढा जास्त अ, करेल तेवढा उत्तम आहे का? एवढा दिवसातून एवढा केला, खूप जास्त पण करू नये असं? त्याला खरं सांगू का, रियाज ऑफकोर्स केला पाहिजे, नो डाऊट. म्हणजे कुठचीही कला असू दे. हं, हं. जसं आपण इव्हन मुलं पण अभ्यास करताना तुमचं होमवर्क असणं गरजेचं आहे. डे टू डे. हो, तुमचं सेल्फ स्टडी असणं गरजेचं आहे. तसंच प्रत्येक कलेमध्ये पण आहे. तुम्ही जे काय शिकताय त्याच्याबद्दल रियाज करणं, डोळसपणे रियाज करणं खूप महत्वाचं आहे. किती म्हणजे फॉर मी रादर, जसं आम्ही अनेक वेळेला ऐकलेलं आहे, की मोठे मोठे गुरुजन, त्यांच्या जेव्हा गोष्टी आम्ही ऐकतो तेव्हा फ्रँकली स्पीकिंग त्यांच्याकडे प्रचंड पेशन्स होता, जो आमच्याकडे नाही. ओके. आमच्याकडे खरंच नाही. म्हणजे मी पण प्रचंड 4-4, 5-5 तास रियाज केलाय असं मी नाही केलं. खरंच नाही केलं. आईचं मी नेहमी बघायची, की आठवड्यातनं 3दा आमच्याकडे तबलजी यायचे. आई 2-2 तास, 3-3 तास त्यांच्याबरोबर रियाज करायची. ती करायची. अजूनही करते रादर ती. बट आमच्या पिढीकडे समहाऊ म्हणजे मला असं वाटतं, कदाचित हे काय मी स्टँडर्डाइज वाक्य नाहीये माझं. बट येस, पेशन्स त्या मानाने कमी आहे. आता पुढच्या पिढीमध्ये कदाचित अजून कमी आहे, कारण प्रलोभनं खूप झाली आहेत. हां. खूपच, म्हणजे तुम्हाला हे पण करायचंय, ते पण करायचंय, ते पण करायचंय, आणि मी काय 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 शिकू. त्यावेळेला जेव्हा गुरुजन होते तेव्हा ते एकलव्यासारखं एक हातात घेऊन, की मला येस गाणं करायचे, मग त्याच्यासाठी काय वाटेल ते झालं तरी मी करायला तयार आहे. तो जो माइंडसेट होता ना, तो आता त्या मानाने कमी आहे. पण रियाज करणं ऑफकोर्स भाग आहे, नो डाऊट अबाउट दॅट. रियाज केलाच पाहिजे आणि तो डोळसपणे केला पाहिजे. रियाज आणि एकतर जसं मी म्हंटल तसं तुम्ही म्हणालात आता, की एक मेडिटेशन होतं. जेव्हा आम्ही 6चा रियाज करतो तेव्हा तो एक प्राणायाम आहे, ज्याचा प्रचंड उपयोग गाणं म्हणताना होतो. कारण गाण्यासंबंधी, स्पेशली गाण्यासंबंधी जर बोलायचं झालं तर गाणं हे कम्प्लिटली श्वासावर अवलंबून आहे. तुमचा जेवढं ब्रीदिंग चांगलं, जेवढं ब्रीदिंग तुमचं डीप, तेवढं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होऊ शकता, असं माझं स्वतःचं मत आहे. तर त्यामुळे रियाज करणं गरजेचं आहे. किती वेळ करावा हे आता मी तुम्हाला नाही सांगू शकणार, कारण आता मी जसं म्हटलं तसं प्रत्येकाच्या प्रायोरिटीज आणि समोर असलेल्या गोष्टी आणि खूप झाल्या. ज्याला जेवढं जास्त केलं तेवढं उत्तमच आहे. जास्त तुम्ही जेवढं कराल कुठचीही गोष्ट तेवढी चांगली आहे, पण ती कन्सिस्टंट व्हावी. हम्म. असं नाही मी आज 4 तास बसले, मग मी 4 दिवसांनी परत 2 तास बसले, मग परत मी 8 दिवसांनी 4 तास. मग तुम्ही 1 तास करा, पण मग रोज करा. आणि वेदश्री, जसं तुम्ही शास्त्रीय संगीत आणि नाटक हे सगळं केलं, तर आत्ताची पिढी या शास्त्रीय संगीतापासून थोडीशी दूर जाते, किंवा आधीची जेवढे होते त्यापेक्षा थोडंसं कमी झालंय असं वाटतं कुठे? आणि त्यांना अट्रॅक्ट केलं जाईल किंवा असं केलं जाईल, त्यासाठी काय केलं पाहिजे? आणि त्यासाठी आपण सध्या तुम्ही किंवा जे कोणी गायनामध्ये टीचर्स आहेत, की जे आता सध्या लीडर्स आहेत म्हणू शकतो मी, ते काही करतायत का? अ, आत्ताची पिढी क्लासिकल पासून दूर होते असं नाही म्हणणार मी. शास्त्रीय संगीत आणि हो, याच्याबद्दल. शास्त्रीय संगीताचं सांगते. शास्त्रीय संगीतापासून दूर झालीये किंवा असं नाही म्हणणार. कारण जसं म्हटलं मी, संगीत तुम्ही जेव्हा शिकायला लागता
तेव्हा शास्त्रीय संगीत हा बेस आहे. तुम्ही पुढे काय शिकताय किंवा पुढे काय परफॉर्मन्स ऍज अ परफॉर्मर म्हणून तुम्ही काय भावगीत गायक होताय किंवा भक्ती संगीतात जाताय किंवा काय अजून फिल्म संगीतात जाताय, ही गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा तुम्ही बेसिक नॉलेज घेता एखाद्या कलेचं, तेव्हा तुम्ही शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर त्याची गोडी निर्माण होणं गरजेचं असतं आणि ती गोडी इनबिल्ट निर्माण होते. काही जणांना ओके. शास्त्रीय संगीतच आवडतं. हा. मग त्यांना तुम्ही कितीही हे अरे हे बघ हे छान आहे हे ते ठीक आहे, ऐकतील ते गातील पण कदाचित. पण जर चॉईस विचारला किंवा ऑप्शन विचारला तर दे सम ऑफ देम विल से की नाही बाबा मला क्लासिकल संगीतात खूप मजा येते. काही जण म्हणतील की मला लाईट म्युझिक मध्ये मजा येते. तर त्यामुळे मी असं नाही म्हणणार, आजच्या पिढीमध्ये पण उत्तमोत्तम गायक आहेत जे क्लासिकल सुंदर पद्धतीने गातायत, शिकतायत आणि लगन घेऊन शिकतायत. तर त्यामुळे आणि जसं मी म्हंटल तसं की ते शास्त्रीय संगीत मगाशी मी जे म्हंटल आऊ आऊ जो प्रकार असतो ते तुम्ही मोल्ड करून समोरच्याला जसं आवडेल, रुचेल, भावेल अशा पद्धतीने तुम्ही जर प्रेझेंट करायचा प्रयत्न केलात, अभिजातता त्याच्यात जर ठेवलीत जास्त, तर नक्कीच लोकांना ते आवडतं आणि मुलं त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. ज्याचा म्हणून म्हटलं की जसं एबीसीडी शिकल्याशिवाय तुम्ही इंग्लिश म्हणू शकत नाही, बोलू शकत नाही, बरोबर. तसंच क्लासिकलचा बेस हा असणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्यामुळे मी असं अजिबातच म्हणणार नाही की नवीन पिढी क्लासिकल पासून दूर झालीये किंवा काही. येस, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते करतायत, आत्मसात करायचा प्रयत्न करतायत, त्यांचा चॉईस मे बी वेगळा असेल तर तो आपल्या हातात नाही, पण येस नक्कीच करतायत. आणि अशा पद्धतीने म्हणजे मी पण जेव्हा शिकवते माझ्या अकॅडमीमध्ये म्हणजे मुलांना ते आवडलं पाहिजे. शास्त्रीय संगीत बोरिंग आहे असं नाही वाटतं का, पण ते तशा पद्धतीने आपण प्रेझेंट आणि समजावून देणं हे प्रत्येक कलाकाराचं किंवा प्रत्येक गुरुचं काय म्हणतो आपण महत्वाचं काम आहे किंवा उद्देश असायला पाहिजे. कर्तव्य म्हणू शकतो आपण. कर्तव्य आहे नक्कीच. वेदश्री, आता आपण कार्यक्रमाच्या आपल्या याला एंडला येऊ. एकतर शेवटचा प्रश्न विचारण्याच्या आधी मी एक तो विचारतो तुम्हाला की तुमचं फ्युचर प्लॅन काय? तुम्हाला असं आणखी 20 वर्षानंतर वेदश्री कुठे बघता तुम्ही? वेदश्रींना कुठे बघताय असं म्युझिकच्या याच्यामध्ये किंवा आता तुम्ही? येस ऑफकोर्स, जसं मी म्हंटल आता आमचं न्यू बेबी आहे आशा खाडीलकर अकॅडमी, तर त्या थ्रू मला खूप मुलांना चांगल्या पद्धतीने शिकवण्याची घडवण्याची इच्छा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काही माझे पैलू आहेत अजून जे पूर्णपणे मी अजून लोकांपर्यंत आली नाहीये, ते म्हणजे मी गाणी लिहिते स्वतः आणि कंपोजिशन्स पण करते. म्हणजे अजून त्यामुळे येस, पूर्णपणे सगळ्यांना कळेल नाही. कमिंग इयर मध्ये येस मला नक्कीच काहीतरी असं छान करायला आवडेल की ज्याच्यामध्ये माझी स्वतःची कॉम्पोजिशन्स असतील, माझी स्वतःची काव्य असतील, जे घेऊन मी लोकांसमोर येईन आणि होपफुली लोकांना ती आवडतील. ऑफकोर्स नक्कीच जसं मी म्हंटल मी एक्सप्लोर करायला मला आवडतं. मी जरी शास्त्रीय संगीत गायक शिकलेले असले तरी मी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने लावणी म्हणू शकते, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने फिल्म म्युझिक म्हणू शकते, तेवढ्याच आम्ही बघितलंच तुमचं. तर त्यामुळे मी म्हंटल तसं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट नाही करत आणि प्रत्येक गायकाने स्वतःला रिस्ट्रिक्ट करून ठेवण्यात मजा नाही असं मला पर्सनली वाटतं. तुम्हाला देवाने जी देणगी दिली आहे त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करून तुम्ही यू शुड एक्सप्लोर की मला हे कसं गाता येईल, ते कसं. मे बी जर मी क्लासिकल सिंगर असेल किंवा माझा कोर क्लासिकल असेल, मला आवड क्लासिकलची असेल, तर माझा आउटकम 100% क्लासिकल मध्येच असेल. बट दॅट डझंट मीन की मी दुसरं काहीच गायचं नाही. बरोबर. रादर मी सगळ्यांना सांगते, माझ्या स्टुडंटना पण सांगते, नाही तुम्ही ट्राय करा. कदाचित टू स्टार्ट विथ तुम्हाला तो आउटकम येणार नाही, पण कदाचित नंतर नंतर आपल्याला समजायला लागतं अरे मी हे गाणं म्हणू शकते चांगलं, म्हणजे अजून मी प्रॅक्टिस केली. म्हणजे एक्सप्लोर करायला पाहिजे, मला हे पण गाता आलं पाहिजे, मला ते पण गाता आलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही 100% नाही देऊ शकणार, काही गाणी तुम्ही 60% द्याल, काही 70 द्याल, काही तुम्ही 50% द्याल, दॅट इज ओके. म्हणजे असं असूच शकत नाही की प्रत्येक माणूस प्रत्येक ह्याच्यात 100%च. देवाने आपल्याला तसं घडवलेलंच नाहीये, सर्व गुणसंपन्न पृथ्वीवर कोणीच नाही. तर त्यामुळे पण माझं असं ठाम मत असतं आणि मी अगदी परत परत सगळ्यांना सांगते की नाही, यू शुड एक्सप्लोर. असं म्हणू नका की हे चांगलं नाही, हे वाईट नाही. इव्हन हॉलिवूड म्युझिक पण अप्रतिम कॉम्पोजिशन्स आहेत, आपण गाऊ शकत नाही किंवा आपल्याला ते आवडत नाही म्हणून ते वाईट, हे ह्या म्हणण्याची ही नाही, अजिबातच नाही. की ते गाणं प्रचंड अवघड आहे, जसं त्यांना आपलं क्लासिकल म्युझिक किंवा भक्ती संगीत गाणं अवघड वाटेल, कारण त्यांचा जॉनरच नाहीये.
हा, पण म्हणजे म्युझिक स्पीक्स द सेम लँग्वेज. हम्म. त्याच्यात पण सेम भावना असतात. आपल्याला त्या मे बी कदाचित कळत नाहीत काही कारणामुळे. बट असं नाहीये, यू शुड ट्राय. श्री, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. Okay. एक तर तुम्हाला नवीन कलाकारांना काही सांगायचं असेल ते सांगा, आणि त्याच्यानंतर मला तुमच्याकडनं शेवट देवीच्या स्तुतीने स्तुतीसाठी एखादं गाणं किंवा अशाने आपण शेवट नक्कीच करूया. नक्कीच नक्कीच. नवीन कलाकारांना सांगण्या किंवा उपदेश करण्यासारखी मी एवढी मोठी नाही, पहिली गोष्ट. पण येस, सल्ला म्हटलात तर देऊ शकेन थोडासा. मला जे काय आतापर्यंतचे आयुष्यातले अनुभव आले, त्याच्यात मी सांगेन की पहिली गोष्ट म्हणजे जी काही कला तुम्ही शिकत असाल ती खूप प्रेमाने आणि कृतज्ञतेने शिका. आई वडिलांविषयीची कृतज्ञता, गुरूंविषयीची कृतज्ञता आणि कलेविषयीची कृतज्ञता आयुष्यभर ठेवा. म्हणजे या निमित्ताने परत एकदा मी आई-बाबांचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे मी आज जे काय आहे, जे काय थोडंफार करते माझ्या क्षेत्रामध्ये मी ते करू शकले, आणि ते परमेश्वराचे आभार आहेत. ही कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड असणं अत्यंत महत्वाचं आहे. कुठच्याही लेव्हलला तुमच्या कलेमध्ये तुम्ही रादर जाच, खूप मोठे व्हा, पण ती कला ज्यांच्याकडून तुम्ही शिकलाय त्यांना कधीही विसरू नका. त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड बोला. कारण काही वेळेला असं थिंकिंग असतं की अरे मी याचं कसं नाव घेऊ, असं कसं नाव घेऊ. नाही, तुम्ही बोललं पाहिजे. दुसऱ्याला चांगलं म्हणण्याने किंवा त्याचं क्रेडिट त्याला देण्याने आपण छोटे होत नाही, असं माझं ठाम मत आहे. तर त्यामुळे ग्रॅटिट्यूड सर्वांनी ठेवावा. तुम्ही जी काही कला शिकताय ती खूप मनापासून शिका. त्याच्यामध्ये एक्सप्लोर, जसं मी आत्ताच म्हटलं, स्वतःला एक्सप्लोर करा. दर वेळेला काहीतरी नवीन प्रयत्न करत राहा की ज्याच्यामुळे की तुमचं तुम्हालाच कळेल की अरे वा, या ह्याच्यामध्ये मी हे करू शकते, ह्याच्यामध्ये मला नाही जमते बाबा एवढं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण ते एक्सप्लोर होणं, स्वतःला शोधणं आणि असलेली प्रतिभा लोकांच्या समोर चांगल्या पद्धतीने उभी करणं किंवा पेश करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे नवीन पिढीला मी सांगेन, ऑफकोर्स रियालिटी शोज तुम्हाला आता असतात, एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतो, खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, ऑफकोर्स नो डाऊट अबाउट दॅट. पण त्याच्या मागे धावू नका, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही आलात म्हणजेच तुम्ही काहीतरी ग्रेट आयुष्यात केलं, असं अजिबात नाहीये. प्रत्येक, जसं म्हटलं, जर प्रत्येक कलाकार आपल्या आपल्या लेव्हलला उत्तम काम करत असतो. प्रत्येक जण या लेव्हलला असूच शकत नाही. माझं 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 वर्ल्ड कदाचित या लेव्हलला असेल, कोणाचं दुसऱ्या एखाद्या कलाकाराचं वर्ल्ड या लेव्हलला असेल. ते परमेश्वरांनी तुम्हाला जी दैवदत्त बहाल केलेलं आहे, लक तुम्हाला जे फॅक्टर. दिलंय ते एक्सप्लोर करा 100%. एक्झॅक्टली, तुमच्याकडे ज्या कपॅसिटीज आहेत त्या पहिल्यांदा ओळखा की मी काय करू शकतो, की मी काय चांगल्या पद्धतीने कुठची गोष्ट मी जास्तीत जास्त करू शकतो, आणि मग तुम्ही चांगल्या पद्धतीने ते शिका आणि आयुष्यभर शिकत राहा. स्वतःला कधी रिस्ट्रिक्ट करू नका कलेच्या बाबतीत, जसं मी मगाशी पण म्हंटल. तर त्यामुळे नवीन पिढीला मी असा सल्ला देईन, उपदेश वगैरे मी एवढी मोठी नाही अजिबातच. तर त्यामुळे नक्की खूप खूप शिका आणि खूप चांगलं शिका, आणि स्वतःला चांगल्या पद्धतीने ग्राउंडेड राहून सर्वांविषयी कृतज्ञता बाळगून आयुष्यभर तुम्ही तुमच्या कलेची जोपासना करा, असंच मी सर्वांना सांगेन. थँक्यू वेदश्री. आता आपल्याला शेवटताना जसं आपण म्हटलं की मला सगळ्यांना उत्सुक असतील सगळेजण तुमच्याकडनं देवीची स्तुतीच्या एखादं गाणं तुम्ही येस, नक्कीच. त्याला आपण एंड करूया. चरण कमल है तेरे, अम्बे चरण कमल है तेरे, हम भौरे हैं जन्म जन्म के, हम भौरे हैं जन्म जन्म के, निस दिन देते फेरे, अम्बे चरण कमल है तेरे, अम्बे चरण कमल है तेरे, तू धरती जग
का आधार है तू, सब सुख झूठे सब दुख झूठे, इस जीवन का सार है तू। तू सत्यम तू शिवम सुंदरम, तू सत्यम तू शिवम सुंदरम, हम सब चपल है तेरे अम्बे, चरण कमल है तेरे अम्बे, चरण कमल है तेरे, चरण कमल है तेरे, चरण कमल है तेरे। खूप छान. थँक्यू. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि देवीच्या चरणी सर्वांसाठी उत्तम आयुरारोग्य, भरभराट सर्वांच्या आयुष्यात नांदू दे, आनंद उत्साह शांती समाधान सर्व तुम्हाला मिळू दे. आणि अशी माझी देवीचरणी प्रार्थना करते. परत एकदा तुम्ही मला इथे बोलवलं, बोलायला संधी मिळाली. गातो बराच वेळेला, बोलणं कमी होतं, पण तशीही संधी मिळाली. थँक्यू सो मच तुमच्या सर्व टीमचे. थँक्यू. वैद्यश्री, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही तुमचा एवढा वेळ दिलात. आपला टेक्निकल सुरुवातीला फॉल्ट झाला, एवढा पेशन्सने थांबलात. कदाचित तुमच्याकडे ते मेडिटेशन आणि हे सगळं ध्यान असल्यामुळे तुम्ही एवढा पेशन्स ठेवलात आणि वाईट बघितलं आमची. आणि तर त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार. आणि सर्व जे बघणार आहेत आपले, त्यांचे सगळ्यांचे आभार. आणि आजचा 4थ्या दिवसाचा कार्यक्रम आपला संपला. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत. उद्या 7:30ला डॉक्टर सरोजिनी कांबळे, ज्या डॉक्टर आहे, स्वतःचं क्लिनिक आहे त्यांनी कशा प्रकारे मेहनत घेतात. एक स्त्री जेव्हा ठरवते ती कशा प्रकारे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन रोज 12 तास 13 तास काम करून कशा प्रकारे आपला ग्रोथ करते, आजूबाजूला सर्व्हिस देऊ शकते आणि सोसायटीचा एक अभिन्न भाग बनते. तर ते आपण बघणार आहोत, त्यांचा प्रवास बघणार आहोत उद्या. तर आता रजा घेतो तुमची सगळ्यांची. नमस्कार. थँक्यू. नमस्कार.